प्रामुख्यानं माझा उद्देश हा आहे की सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य जनतेला विकासाच्या प्रभावामध्ये आणण्यासाठी आपला कोणतर माणूस खरं तर जिल्हा परिषदमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून मी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या जीवावर ती जनता माझ्या ठाम पाठीशी आहे, म्हणून माझा विजय निश्चित आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरत नाही. खरं म्हटलं तर आमदार साहेबांनी पहिलाच सांगितलं की तुझी आणि लोकांची कनेक्टिव्हिटी कशी आहे याच्यावरच तू इलेक्शनमध्ये तू पुढे जा. म्हणून लोकांनी साहेबांना सांगितलं की तुमचा चिरंजीव हा इलेक्शनमध्ये यायला पाहिजे. प्रामुख्यानं मी सांगू इच्छितो की आमदार साहेबांचा मुलगा म्हणून नाही, तर मला लोकांच्या प्रश्नाची जाण आहे, म्हणून मी या इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे. हा आमचा पूर्वीपासून घरचा मतदारसंघ आहे आणि माझी ती कर्मभूमी आहे. फार पूर्वीपासून माझे वडील स्वर्गीय लोकनेते किसनरावजी आवळे यांच्यापासून रुईची जवळचं नातेसंबंध आहे आणि रुई हा फार म्हणजे नातेवाईक आणि आमच्या जवळचे कार्यकर्ते रुई भागामध्ये आहे आणि आमचं जाणं येणं प्रत्येक कार्यक्रम आमच्या रुईमध्ये होत असतात. त्यामुळे रुईचं आमची फार जवळीकता आहे. आम्ही रुईचा माझी शेती रुईला आहे आणि आम्ही मतदार पण आमचं तिळवणीचं मी मतदार आहे. RPIच्या माध्यमातून आपण रुई आणि पट्टणकोडोली या 2 जिल्हा परिषद गटातनं आज अर्ज दाखल केला आहे. नेमकी आपली भूमिका काय असेल? रिपब्लिकन पक्ष हा नेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रभर काम करत आहे. दीनदलितांचे, गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडत रिपब्लिकन पक्षानं तळागाळापर्यंत बांधणी केलेली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत, परंतु आम्ही महायुतीचे घटक पक्ष जरी असलो तरी अद्याप महायुतीच्या नेत्यांच्याकडं उमेदवारीची मागणी केलेली आहे, पण अद्याप त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा निरोप आलेला नाही. तरी पण रिपब्लिकन पक्षाची भूमिका आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद ही निश्चितपणानं त्या रुई आणि पट्टणकोडोली मतदारसंघामध्ये आहे. रिपब्लिकन पक्षाचा मूळ मतदार जो आहे तो गोरगरीब, दीनदलित, शेतकरी, कष्टकरी असा आहे आणि तो शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्याच्या उद्देशानं रिपब्लिकन पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही रुई आणि पट्टणकोडोली मतदारसंघातून उभे राहत आहोत. निश्चितपणानं जनता आमच्या पाठीशी उभी राहील, कारण रुई हे जे हा जो मतदारसंघ आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या माणगाव भूमीपासून हा सुरू होतो आणि माणगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायाची धूळ सांडलेली आहे आणि मग या माणगावमध्ये बाबासाहेबांच्या पायाच्या धुळीची सेवा करता यावी, बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार प्रसार करता यावा, लोकराजा छत्रपती शाहूंच्या विचाराचा प्रचार प्रसार करता यावा आणि लोकराजा छत्रपती शाहूराजांनी आम्हाला अख्ख्या जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मागासवर्गीयांचे नेते म्हणून आम्हाला शाहूराजांनी तिथून माणगावमधून दिले. ती पवित्र भूमी अशी या रुई मतदारसंघामध्ये असल्यामुळं क्रमशः आणि आग्रह हक्कानं रिपब्लिकन पक्षाचा या मतदारसंघावर दावा लागतो आणि म्हणून महायुतीतल्या नेत्यांनी रिपब्लिकन पक्षाला रुई मतदारसंघ द्यावा, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि लोकराजा छत्रपती शाहूराजांच्या विचारावर चालणारी रिपब्लिकन पार्टी आहे आणि या पार्टीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये असावा अशी माफक भूमिका घेऊन आम्ही नेत्यांच्याकडे साकडं केलेलं आहे. का जरी नाही दिलं तरी महायुतीनं दिलं तरी आम्ही लढणार आहे, नाही दिलं तरी मित्राचा हात सोडून आम्ही निश्चितपणानं रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीवर आणि जनतेच्या जोरावर, विश्वासावर आम्ही लढणार आहोत आणि हा मतदारसंघ जिंकून आणणार. यामध्ये कोणत्याही प्रकारची आमच्या मनामध्ये शंका नाही. मतदार आणि तिथली सुजाण जनता रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी राहतील याबद्दल सुद्धा आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. परंतु नेते मंडळीसुद्धा सकारात्मक विचार करून आम्हाला रुई मतदारसंघ सोडतील अशी आशा आहे आणि ती सोडावीत अशी माफक इच्छा व्यक्त करतो. नाही सोडली तरी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा लढवायसाठी कटिबद्ध आहे, सज्ज आहे आणि विजय खिचून आणणार म्हणजे आणणार, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. धन्यवाद. इतर मतदारसंघांबद्दल आपली भूमिका काय राहणार? म्हणजे इतर रुई आणि पट्टणकोडोली सोडून तालुक्यातले जे इतर जिल्हा परिषद गट आहेत किंवा पंचायत समिती गण आहेत त्याबद्दल तिथं रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय राहणार? रुई आणि पट्टणकोडोली मतदारसंघामध्ये
आम्ही जरी स्वतंत्र लढलो तरीसुद्धा बाकीच्या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये म्हणजे रुई आणि मतदारसंघामधल्या उमेदवारांना आमच्या जर का एखादा समविचारी पक्षाचा माणूस आम्हाला किंवा नेता आम्हाला मदत करत असेल तर तिथं त्या परिस्थितीनुसार विचार करून आम्ही पुढं जाऊ. आपली नेमकी भूमिका काय आहे? प्रथमतः सर्वांना नमस्कार, जय भीम, जय शिवराय. आज या ठिकाणी रुपडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तो स्वतंत्र फॉर्म भरलेला आहे. मी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केलेली होती महायुतीच्या महाविकास आघाडीच्या आणि त्यांच्याबरोबर माझी चर्चा चालू होती. शेवटच्या क्षणी अजून त्यांनी काही मला निर्णय दिलेला नाही, पण मी थांबू शकत नाही. माझा पण पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्यामुळे मी माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून फॉर्म भरलेला आहे. महाविकास आघाडीचा निर्णय झाला की रुकडीची जागा वंचित पक्षाला द्यायची, तर इतर आपली भूमिका काय असणार आहे? नाही, मला जर वंचित बहुजन आघाडीला त्यांनी जर जागा मला इथं सोडली तर त्यांना ज्या ठिकाणी आमचा उमेदवार आम्ही लावलेला नाही त्या ठिकाणी नक्कीच मी महाविकास आघाडीला मदत करेन. म्हणजे हातकणंगल्यातल्या इतर ठिकाणी वंचित आघाडी आपले उमेदवार देणार नाही. त्यांनी जर आम्हाला उमेदवारी दिलीच तर ज्या ठिकाणी त्यांची उमेदवारी असेल त्या ठिकाणी उमेदवारी देणार नाही. तर रुपडी जिल्हा परिषद मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून आपली काय ध्येय धोरण आहे मतदारसंघावर? सर, रुपडी मतदारसंघ हा अतिशय चांगला मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक बहुजन गुण्यागोविंदावरून नांदत असतात. या मतदारसंघाचा भौगोलिक विचार जर केला तर या मतदारसंघामध्ये ऊस पट्टा येतो. ऊस पट्ट्यामध्ये शेतकरी येतो आणि ह्या शेतकऱ्यांच्या भरपूर मागण्या आहेत. शेतकऱ्यांची परवड झालेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळालेला नाही. शेतकऱ्यांच्यावरती प्रत्येक वेळा अन्याय झालेला आहे. त्यातूनच आता नवीन नवीन मार्ग त्यांनी काढायला लागलेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याबरोबर सर्वसामान्य जनता बहुजन या बहुजनांच्यासाठी उदाहरणार्थ प्रत्येक समाज आता आरक्षण मागत आहे. आरक्षणासाठी मी राष्ट्रीय पातळीवरती आमचे नेते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून हे जे प्रश्न आहेत हे मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करतो. प्रचाराचे मुद्दे काय? जिल्हा परिषद निवडणूक लढवत असताना एकंदरीत आपल्या पक्षाची किंवा आपली प्रचाराचे मुद्दे काय असतात? प्रचाराचे मुद्दे हेच, एक तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळालेला नाही. गावोगावी रस्ते, पाणी, लाईट, गटर्स याची परवड झालेली आहे. आणि माझ्याच मतदारसंघामध्ये बहुजन समाज भरपूर आहे आणि या बहुजनांना एकत्र करून त्या बहुजनांच्या मध्ये जे राष्ट्रीय पक्ष वेळोवेळी एकमेकाच्या बरोबर भांडण लावत असतात. मग जैन मुस्लिम किंवा मुस्लिम हिंदू आणि मराठा वगैरे अशा पद्धतीची जी भांडणं आता जे पक्ष लावत आहेत, तर ह्यामध्ये कुठंतरी सामंजस्य भूमिका घेऊन आम्ही सर्व लोकांना एकत्रच घेऊन सर्व लोकांच्या उदाहरणार्थ माझ्या गावचा यात्रा मोठी असते. सर्व जरी मुस्लिम देवस्थान जरी असलं त्या ठिकाणी तर आमच्या रुकडी परिसरातील सर्वच गावकरी म्हणा किंवा परिसरातील सगळीच लोक त्या देवाला भक्तिभावानं भजत असतात. आणि अशा ठिकाणी आमच्या देवालयामध्ये कुठल्याही पद्धतीची दंगाधोपा होऊ नये. आणि माझं गाव खासदारांचं गाव आहे आणि त्या खासदारांच्या गावाला सुद्धा गालबोट लागू नये. आणि सर्व गाव माझ्या ह्या मतदारसंघामध्ये माझं रुकडी गाव सर्वात मोठं आहे आणि रुकडी गावाचा विकास झाला पाहिजे. रुकडी गावामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदानं नांदलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ठीक आहे, धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.